अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने शिर्डी येथे आदिवासी नेते लकी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी जनसंवाद बैठक पार पडली आहे। या बैठकीस कृषीभूषण प्रभाताई घोगरे, काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले, बाबासाहेब बर्डे, राजू बर्डे, बाबासाहेब राजपूत, संतोष पवार, भास्कर माळी, सुनील अलोट, दीपक पवार, अंकुश पवार, सुभाष साक, पंकज सोनवणे, विजय मोरे, अनिल बर्डे, सुभाष बोरसे, राजेंद्र बर्डे, विजय पवार, संदीप बर्डे, रामदास राजपूत, मोहन निकम, गणेश जाधव आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी समाजाच्या विविध अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी जे पुढाकार घेतील अशा व्यक्तीच्या पाठीशी समाजाने राहून परिवर्तन करावे असे आदिवासी नेते लकी जाधव यांनी सांगितले। संतोष पवार, राजभाऊ बर्डे ही त्यांची सर्व टीम त्यांनी खरंच खूप सुंदर असं या शिर्डी शहरामध्ये एक चांगलं नियोजन केलं आणि आपल्या या बैठकीला तुमच्याशी जनसंवाद साधण्यासाठी या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आपल्या भावी आमदार घोगरेताई पण आलेल्या आहेत। त्यासोबत आपले शिर्डी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, आमचे नवलभाऊ रमाने संपर्क प्रमुख परिषदेचे, त्यासोबत तुम्ही सगळे आज मोठ्या संख्येने आज या जनसंवाद बैठकीत उपस्थित झाले। आज आपण बघितलं आपण आपल्या क्रांतिकारकांचा पुष्पहार अर्पण करून आपण ही जनसंवाद बैठकीला सुरुवात केली। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना साहेबचा धन्यवाद म्हणतो ते आमचे अधिकारी राघोजी बांगरे, राय नागकर, बाबूजी नाईक आणि ज्या दृष्ट द्रोणाचाराने कप्ताने आज्ञा घेतला ते आमचे महादंडाळे भगवान एकलव्य, माता रमाई, माता जिजाबाई या सर्व महापुरुषांना व क्रांतिवीरांना सर्वप्रथम विनम्र। आज आपण बघतोय आदिवासी समाज हा या देशाचा मालक आहे। या देशावरती पहिला अधिकार आदिवासींचा आहे, परंतु अधिकार आज तुमच्या हातातून हिसकून घेतला जातोय। त्या अधिकाराचा वापर तुम्हाला करता येत नाही। फक्त मग आपण प्रत्येक भाषणात आणि इकडे बोलायलाच फक्त मी देशाचा मूळ मालक आहे। आज मागाशी 2-3 जणांनी सांगितलं की आमच्या योजना मिळते नाही, दाखले मिळते नाही, रेशन मिळत नाही, घरकुल मिळत नाही। सचिन भाऊ परिस्थिती काय झालेली आहे, हे मिळत नाही ते मिळत नाही, त्याला कारणीभूत कोण आहे? तुम्ही लोक कारणीभूत त्याला। दलालांच्या मागे फिरायची सवय आपल्याला आहे। छोट्या मोठ्या गल्ली बोळा संघटना स्थापन करायच्या, समाजाच्या नावाखाली दुकानदारी सुरू करायची आणि त्या गोरगरिबाला बिराटीमध्ये जायचं, रेशन कार्डच्या नावाखाली आंदोलन करायचं, डॉक्टरच्या नावाखाली आंदोलन करायचं, घरकुलाच्या नावाखाली आंदोलन आणि थोड्या पाण्या करायचं। ही दिशाभूल तुमच्यासारख्या लोकांकडून होते। आपल्या समाजाचे लोक आपल्या पायावरती पूर्ण घालतात। बऱ्याच संघटना गल्लीबोळामध्ये हे थांबलं पाहिजे। बाहेरून तर संकट आहेत आपल्यावरती, पण आपल्या लोकांकडून आपल्याच लोकांकडून आपल्यावरती घाला घातला जातोय, आपल्याच लोकांकडून आपल्यावरती अन्याय होतोय, हे पण आपण विचार केले पाहिजे। बरोबर बरोबर। आज आपण बघतोय, मला आठवतोय नामदार बाळासाहेब थोरात जेव्हा महसूल मंत्री होते तेव्हा मी औरंगाबाद, सिन्नर इकडच्या बऱ्याच लोकांच्या गायरांवर जमिनीचे प्रश्न होते, जे जसे जसे बसाल तसे बऱ्याच प्रकारे आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न केला।
काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अजून बाकी आहे, कारण लगेच तर समस्या सुटल्या जात नसतात. वन जमीन, गायरान जमीन हा विषय सिरियस विषय. जोपर्यंत तुमच्या नावावर जागा होते तर तुम्हाला घर तर मानता येत नाही. आज गायरान वन जमिनीवर तुम्ही राहतात, उस्मान लावण्यासाठी या बीजेपीने, या मनवाद्यांनी शासन निर्णय पण काढले, वन जमिनीवरती गायरान जमिनीवरती कोणाला कब्जे करून देऊ नका. बरोबर आहे. अतिक्रमण म्हणजे तुम्ही अतिक्रमण केलं तर असं ते सांगतात. तुम्ही जर या देशाचे मूळ मालक केलं, तुम्ही कुठं अतिक्रमण केलंय? अतिक्रमण त्यांनी आपल्यावरती केलेलं आहे. आपल्याला देशातून हद्दपार करायचं काम आदिवासींच्या विरोधात असलेलं सरकार करतोय. महायुतीचं सरकार आपल्या विरोधात काम करतंय, हे आपण सर्वप्रथम समजलं पाहिजे. 6 जुलै 2017 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या जागा बळकावलेल्या, ती 1.5 लाख जागा 2017 1.5 लाख जागा बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या, त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर भरती करावी. 6 जुलै 2017 निकाल दिला. आज 2024 चालू आहे, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान त्या काळात बीजेपी सरकारने करून, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्या बोगसांना वाचवायचं काम केलं. की भरती अजून झाली नाही, बोगसांना अजून काढलं नाही. 12,500 12,500 पदांची भरती 2017 ढकललेली, त्या जागा तसंच पेंडिंग आहे. पेसा कायद्याच्या ज्या भरत्या जाणून बुजून त्या पण साईडला केल्या. म्हणजे आदिवासी कुठेतरी शिकायला लागलाय. आदिवासी नोकरीला लागू नये, नोकरीपासून दूर ठेवावं, तर नोकरीला लागून त्या कुटुंबाचा विकास होतो, त्या गावाचा विकास होतो. म्हणजे आदिवासी जर शिकला तर नोकरीपासून वंचित ठेवायचं कारस्थानी लोक शिक्षणाचं खासगीकरण करून राहिले. आज मला सांगा बरं, आपल्या बिलाटीमध्ये किती पोरं शिकतात का? तुमच्यासाठी इंग्लिश मिडियमच्या शाळा आल्या, आश्रम शाळा आल्या, तरी आपले मुलं शिकत नाही. प्रत्येक बिलाटीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या बाकीच्या कामासाठी करून दरवर्षी मुलांना शिक्षणासाठी बाहेर काढलं पाहिजे. शिक्षण हे वाघीचं दूध, ते प्यालेले बळ येतं, तरच माणूस गुडगुड्याशिवाय राहत नाही. माझा कोणत्या राजकीय माणसाने पण विकास नाही केला, तुम्ही शिक्षणामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतोय. शिक्षण खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना आधी शिक्षणासाठी पाठवा. तुम्हाला आश्रमशाळांची निर्मिती आहे, तरी आपण आपल्या मुलांना शिकवत नाही. जोपर्यंत आपले मुलं शिकत नाही तोपर्यंत या समाजाचा विकास होणार नाही, समाजात परिवर्तन होणार नाही. घरकुल योजनेत राहतील, जात राहतील, पण तो मुलगा शिकला तर कुठेतरी कधी नाही नोकरीला तर व्यवसाय तरी करेल ना, त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा राहील. शेतकरी वित्त महामंडळामधून भरपूर योजना आहेत. प्रवासी वाहतूक, प्रवासी वाहन, पिकअप, किराणा दुकानासाठी कर्ज 2-2 लाखापर्यंत कर्ज भेटतंय. भाऊंनी सांगितलं मगाशी न्यूक्लियर प्रोजेक्टची योजना, परंतु पवार साहेबांनी सांगितलं आम्हाला इथं काही भेटत नाही. इथं कसं भेटणार? कारण तुमचा जर विकास झाला, तुम्ही त्या प्रश्नापर्यंत छाताडावरून बसणार, तेव्हा तुमचा विकास करायचा नाही त्यांना. वर्षानुवर्ष तुमच्या टाळावरचं लोणी खाण्यात त्यांचे दिवस गेले. तुमच्या नावाखाली योजना त्यांनी कागदावर राबवलेली होती.
मग तुम्हाला जर ती योजना मिळाली, त्यांच्या संस्थांना वरच्यावर पैसे पुरवून देणार, बरोबर नाही? आपण आपल्यात बदल केला पाहिजे. आज आदिवासी समाजावरती मोठे संकट आले, बोगस घुसखोरी मागात बोललो. आज परत धनगरांचाही आपल्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न हे बीजेपी सरकार करतोय. धनगर आणि आदिवासी मध्ये संघर्ष करायचं काम, दोन्ही समाजामध्ये भांडण लावायचं जर काम केलंय या बीजेपी सरकारने केलं, हे लक्षात घ्या तुम्ही. तरी आपले लाचार लोक त्यांच्या मागे झेंडे घेऊन पळतात. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. जोपर्यंत तुमच्या डोक्यावरती जो मनुवादाचा जो पगडा आहे तो बाहेर फेकत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य जर मिळालं तर तुम्हाला स्वाभिमानासारखं जगता येणार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालंय, या मनुवादापासून तुम्हाला स्वातंत्र्य अजिबात मिळालं नाही, लक्षात ठेवा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी महापुरुषांनी योगदान दिलं, रक्त वाहिलं, जेव्हा ते फासावर लटकवलं. आणि आपण सगळ्यात भयानक गुलामीत आपल्याला मेंदूवरती कब्जा करून आपल्या मेंदूत कब्जा केला. त्यांनी आपल्या मेंदूला त्यांनी असं भ्रमित करून टाकले. त्यांच्या आडीच जावं लागतं तुम्हाला. त्यामुळे माझ्या सर्व आदिवासी बांधवांना सगळ्यांना विनंती आहे, राजूरच्या प्रकल्पात करण्यात ज्या योजना असतील, तुम्ही कोणी फॉर्म भरले मला सांगत जा, मी सांगत जाईल, मंजूर करून देणार. त्या योजना मिळतील तुम्हाला. त्या मिळवून देण्यासाठी आम्ही सक्षम आहे, भक्कम आहे. पण तुमच्या समाजावरती घाला घालायचे जे लोक प्रयत्न करतात त्याला उठवून फेकण्याचं काम तुमचं आहे. आज देशात बऱ्या प्रकारे परिवर्तन झालंय. मणिपूरची घटना आरक्षणाच्या नावाखाली घडवली गेली. मैतेई आणि कुकी समाजामध्ये आरक्षणाचं नाव केलं. तिथं अदानीला प्लॅटिनियम खनिज संपत्तीसाठी ते मणिपूर राज्य विकलं गेलंय. पण लोक खाली करणार नाही ते राज्य. संघर्ष झाला आरक्षणाच्या नावाखाली. ही सह्याद्री तुमची खनिज संपत्ती आहे. इको टुरिझमच्या नावाखाली अदानीला विकली गेलेली आहे, हे तुम्हाला माहित नाही. पूर्ण भीमाशंकर कळसुबाईच्या परत रांगेपर्यंत आज तुमची जी परिस्थिती आलेली ना, तशी त्या भागात त्या सगळ्या आदिवासी बांधवांची परिस्थिती येणार आहे. मणिपूर जसं जळलं तसं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीत संघर्ष लावून, भांडण लावून यांना राजकारण करायचे. आरक्षण कोणाला मिळणार नाही. राज्यघटनेत कधी बदल करू शकत नाही, संविधान कधी बदलू शकत नाही. परंतु त्यांनी राजकारण करायचं असल्यामुळं आपल्या आपल्याला भांडण लावण्याचं बळी आपला आपला जाणार, डोके आपले आपले फुटणार. मराठा ओबीसी संघर्ष लावून दिला, धनगर आदिवासी संघर्ष लावून दिला, हिंदू मुस्लिम संघर्ष लावून दिला. आणि येणाऱ्या काळात इलेक्शनच्या आधी दंगली घालवण्यासाठी हा प्रकार चालू आहे, यांचं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा तेव्हा सचिन भाऊ सदैव तुमच्यासाठी तत्पर आहेतच. परंतु अखिल भारतीय आदिवासी परिषद ही देश पातळीवरती प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात काम करणारी ही 1967 साली स्थापन झालेली झारखंडचे बॅरिस्टर बाबा कार्तिकजी ओराव यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद देश पातळीवर काम करते. हे मोठं महासागर आहे. आणि सचिन भाऊ तुम्हाला सांगतो, या परिषदेच्या माध्यमातून आज केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना झालेली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय वेगळं नव्हतं, बजेट वेगळं नव्हतं. परंतु बाबा कार्तिक ओराव संघटनेचे जे पदाधिकारी असतात, खासदार, मंत्री, इंदिराजी गांधींनी याला भारत सरकार मान्यता प्राप्त ही संघटना केलेली तेव्हा. त्यामुळं आपल्या परिषदेमुळं देशाला आदिवासी मंत्रालय वेगळं झालं आणि ते स्वतंत्र खातं आपल्यामुळे मिळालं. त्यासोबत राष्ट्रीय जनजाती आयोगाची स्थापना
आपल्या परिषदेने त्या काळात केली. राष्ट्रीय जनजातीय आयोगाची स्थापना आहे आपल्या परिषदेमुळे झालेली. आणि महाराष्ट्राचं आदिवासींचं बजेट आहे जर वेगळं झालेलं आहे. आदिवासी समाज पिचर साहेब ते आपल्या परिषदेचे कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. ते मंत्री असताना परिषदेच्याच लोकांनी आदरणीय शरद पवार साहेबांकडे मुख्यमंत्री असताना पत्रावर केला आणि आदिवासींचं वेगळं बजेट केलं. ही परिषदेची ताकद आहे तुमची. आणि या मातृमध्ये या परिषदेमध्ये काम करायची ज्याला संधी मिळते त्या संधीचं स्वतः समाजाला होतंय. पण परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे दलालीगिरी आणि भरवेगिरी न करता, दलाला मागे न पाहता प्रामाणिकपणे स्वाभिमानाने समाजासाठी काम केलं पाहिजे. त्या कार्यकर्त्यांनी त्या बिलाटीत केलं पाहिजे. छोट्या छोट्या समस्या आहेत, विधवा पेन्शन, आधार कार्ड अजूनही मतदान नोंदणी झालेलं नाही, त्या मतदान नोंदणी करून घेतलं पाहिजे. आधार कार्ड काढले पाहिजे. हे काम कोणाचं आहे? आपल्या कार्यकर्त्यांचं आहे. आपण पुढाकार घेतला पाहिजे स्वतः, तर त्या समस्या तुमच्या सुटल्या जातील. जिथं अडचणी तिथं मी सचिन भाऊ ताई आहेत. जर मी जास्त काही बोलत नाही. उद्याकडे आता धनगर समाज आणि जीआर काढण्यासाठी जे मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली, जीआर रद्द करण्यासाठी उद्या आमची सर्व आदिवासी आमदार, माजी आजी मंत्री, खासदार, सर्व संघटना पदाधिकारी उद्या आमची मुंबईला मीटिंग आहे. त्या मीटिंग मध्ये उद्या एक आंदोलनाची दिशा ठरणार आहे. जी दिशा ठरेल त्या दिशेसोबत आपण सगळ्यांनी राहायचं. कारण मी फक्त एक स्टेटमेंट दिलं, आदिवासींच्या आरक्षणाला जर धक्का कोणी लावायचा प्रयत्न करत असेल आणि धनगर आणि धनगरचा जीआर जर काढला, त्याच रात्री आदिवासी भागातल्या सगळ्या रेल्वेच्या पटऱ्या करून टाकतो आणि आदिवासी भागाचं पाणी मराठवाडा आम्ही रात्रीतून नळकाण्याकडून बंद करू. त्या स्टेटमेंट मुळे उद्या 23 तारखेला जीआर काढणार होते, आता 30 तारीख दिली त्यांनी. म्हणजे ही भीती आहे त्यांना, ही ताकद आहे आदिवासींची. त्यामुळे सगळ्यांनी आदिवासींचे जर जाता जाता एकच सांगतो, आदिवासींचे जर खरे शत्रू कोण आहेत? तुमच्या योजना जर तुमच्यापर्यंत मिळत नाही, लाडक्या बहिणीच्या नावाखाली आदिवासीच्या ठक्कर बापाखाली सगळा फिरवावा लागला आहे. तुमच्या आदिवासी शबरी घरकुलांचे प्रस्ताव पडले, घरकुलांना निधी नाहीये, घरकुलाचा सगळा पैसा लाडक्या योजना गेलेला आहे. आपण फक्त टाळ्या वाजून चालणार नाही. आपल्याला हाताची त्या टाळ्याऐवजी आपण हाताची वज्रमुठ तयार केली पाहिजे. आज लक्षात घ्या, आदिवासी समाजासाठी घरकुल योजना आहे, त्याचा पैसा ठक्कर बाबा योजना सगळा त्या बीजेपी सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला आहे. त्याचा काही फायदा झाला का आपल्याला? म्हणजे तुम्हाला जर द्यायचा पैसा तुम्ही वेगळं बजेट करा ना, वेगळा निधी आरक्षित करा तुम्ही लाडक्या बहिणीसाठी. आदिवासीच्याच पैशाची लुटणार, फक्त नावाला 1 लाख करोड रुपये निधी आलेला आहे, पण प्रॅक्टिकल गुत्तवणूकदारांनी तिकडे वर्ग करून टाकला. त्यामुळे आदिवासींचे जर खरे शत्रू आहेत ते महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिन्ही महायुतीचे हे जे सरकार आहे आदिवासीच्या विरोधात वेळोवेळी निर्णय घेतात. या सरकारने 2014 पासून तर आतापर्यंत माझ्यावरती 15 कोटी केस दाखल केले आहेत. 2 सेंटर जिल्हा पण जाऊन आलेलो मी, तरी काही फरक पडत नाही मला. कारण मी शपथ घेतलेली या समाजात जन्म आलोय, त्या समाजात काहीतरी देणे ते फेडलं पाहिजे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत या समाजाची प्रामाणिक राहून स्वाभिमानाने जगून समाजाला न्याय देण्याचं काम करेल. ही मी स्वतःच्या मनामध्ये
एक ध्येय धारणा करून ठेवलेली, ही ध्येय धारणा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजे. आणि जे जे परिषदेमध्ये काम करणारे कार्यकर्ते राहतील त्यांचा आपण एक केडर कॅम्प ठेवू. त्यांना काम करायची पद्धत कशी असती ती आपण त्या केडर कॅम्पच्या माध्यमातून त्यांना समजून सांगतो. काम करत असताना कधीच घाबरायचं नाही. काम करत असताना मरण आलं तरी चल पण शरण जायचं नाही, आणि जगात पण जायची वेळ आली तर घाबरून पडायचं नाही. ही तयारी तुमची असली पाहिजे माझ्यासोबत काम करायचं. माझ्यासोबत राहणारा कार्यकर्ता हा खंबीर पाहिजे. दलाल आणि लाचार हे आपल्यासोबत काम करणारे कधी टिकते नाही. त्यामुळे त्या राहता तालुक्यामध्ये जेवढे आदिवासी समाजाच्या वस्त्या आहेत प्रत्येक वस्तीमध्ये आपल्या समाजाचे टीम तयार झाली पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या समाजाची टीम एक महिन्यामध्ये तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही सक्षम म्हणत नाही. कारण आपल्याला त्या बीजेपीच्या आमदारांनी आपल्या तालुक्याचं दोन्ही पाहून खूप मोठा अन्याय केलाय. मला सांगा, धनगरांचा विषय आला, बोगसांचा विषय आला, नोकर भरतीचा विषय आला, तुमच्या बीजेपीच्या इथल्या स्थानिक आमदारांनी महसूल मंत्र्यांनी कधी आवाज उठवला का? तुमचे मत घ्यायला पुढे येतात का नाही? ते तुमच्या मतासाठी पाया पडतात का नाही? ते तुमच्या लोकप्रतिनिधींना पण जाब विचारला पाहिजे. जसा मी आदिवासी समाजाच्या आरक्षित जागेवरती 25 आमदार 4 खासदार निवडून येतात, तसा मी त्यांना जाब विचारू शकतो. तर तुम्ही मतदान ज्यांना करतात त्यांना का विचारू शकत नाही जाब? ही परिस्थिती कोणामुळे आलेली आहे? त्या आमदार खासदारांमुळे आलेली. कारण आपण त्यांना जाब विचारत नाही. बरं, हा मतदारसंघ आरक्षित नसेल पण आदिवासीचं मतदान काय? 50-60 हजार मतदान असेल तर 50-60 हजार मतदान आपण देतो ना त्यांना. आपण त्यांना विचारलं पाहिजे का माझ्या समाजावर एवढा अन्याय अत्याचार चालू आहे आणि तुम्ही झोपा काढतात का? जोपर्यंत आपण जाब विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार. कारण आम्ही ठरवलंय 25 आरक्षित आदिवासी समाजाच्या जागा आहेत, त्यासोबत इतरही जागा आहेत. एकूण सचिन भाऊ 60 मतदारसंघ असे राहतासारखे महाराष्ट्रात 60 मतदारसंघ असेल तर आदिवासी समाज जास्त क्रमांक देतो, इतर समाजाला निवडून देतो. असे 60 मतदारसंघ. त्या 60 मतदारसंघावरती आपल्याला पकड करायची. आणि ज्या 60 मतदारसंघावरती जिथं जिथं या मनवादी बीजेपीचे जिथं आमदार असतील सगळ्यांना पाळायचं काम करायचं आम्हाला यावेळी. कारण जोपर्यंत हे आदिवासीचा विचार, आदिवासी विरोधी विचारधारेचे लोक आपण आपल्यापासून दूर करत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला कधी न्याय मिळणार नाही. द्या ना गोगाई सारख्यांना निवडून, करा ताई सारख्यांना आमदार. त्यांच्याकडे जीव ठेवण्यापासून बघितलं मी, ताईंच्या प्रत्यक्ष भेट झाली. परंतु हा राजकीय व्यासपीठ नसला तरीही परिषदेची विचारधारा एकच सांगते, जो कार्यकर्ता समाजाला जनतेला न्याय देण्याचं काम करेल त्या कार्यकर्त्याला, त्या पदाधिकाऱ्याला, त्या उमेदवाराला परिषद जाहीर पाठिंबा देत असते. जर इथं आदिवासींना न्याय देण्यासाठी इथला स्थानिक आमदार, महसूल मंत्री जर सक्षम नसेल तर आम्हाला परिवर्तन करावं लागेल. तयार आहे तुम्ही परिवर्तन करायला? तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही, घाबरतात काय? अरे लक्की जाधव कोणला घाबरत? मी तुमच्या सोबत तुम्हाला घाबरता. येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं का नाही? बाकीच्यांचा माणूस थोडं आवाज निघत नाही बा. अरे आपला आवाज असा दाबला गेलेला आहे, हाच आवाज आपल्याला बाहेर काढायचा आहे. जोपर्यंत आपला दाबलेला आवाज बाहेर निघत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आझादी मिळणार नाही. हे लक्षात घ्या. बरोबर नाही?
तर 100 वर्ष शेळीवर जगण्यापेक्षा एक दिवस वागवून जगा, मनाला समाधान वाटेल, अभिमान वाटेल स्वतःला. परिवर्तन गरजेचं, परिवर्तन काळाची गरज आहे. जोपर्यंत मनवादी सरकार या राज्यामध्ये, तोपर्यंत तुमच्या कोणत्या योजना तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या कोणते हक्क तुम्हाला मिळणार नाही. वेळोवेळी तुमच्या विरोधात निर्णय घेतले जातील, लक्षात घ्या. जर आपल्याला न्याय पाहिजे असेल, आपल्याला आपला हक्क पाहिजे असेल, हे बीजेपी मनवादी मिंदे फसवून अजितदादा यांना या राज्यातून हटवून फेकलं पाहिजे. हे काम तुमचं आहे. कोणाचं? तुमचं आहे. प्रत्येकाने आदिवासी विचारधारेने चाललं पाहिजे, महापुरुष क्रांतिकारकांच्या विचारधारेने चाललं पाहिजे. छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं काम केलं जातंय. ती वेगळी दिशा भरकटत्या माणसाला आपण भरकटलं नाही पाहिजे. आणि आजपर्यंत सचिन भाऊ, आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय माहिती आहे तुम्हाला? तुमचा विकास का होत नाही तुम्हाला सांगू का? इलेक्शन आलं, आदिवासी 50 रुपये 100 रुपये दारूसाठी विकला जातो. ही आदिवासीची लायकी आहे. त्यामुळे आदिवासींना 5 वर्ष विकास नाही केला तरी चालेल. ही मानसिकता त्या लोकांनी करून ठेवलेली आहे. ही मानसिकता तुम्ही बदलवली पाहिजे. बाजारात जा, कोंबडीची किंमत किती आणि तुमची किंमत किती? 50 रुपये 100 रुपये चट्टी. लाख वाटू दे रे दादांनो. लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदान करण्याचा. आपण मतदान करतो एका बोटाने, 4 बोट आपल्याकडे असतात. 5 वर्ष त्या उमेदवाराला शिव्या देतो आणि पुन्हा परत त्याला विकला जातो आपण. ही मानसिकता आपल्यामध्ये झालेली आहे बाबासाहेब. ही मानसिकता तुम्हाला बदलावं लागेल. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपल्याला दोष बाहेर करायला शिका तुम्ही. जर आपल्याला परिवर्तन करायचं तर आतापासून तुम्ही त्या बीजेपी सरकारच्या विरोधात बंड पुकारला पाहिजे. सगळ्या आदिवासी बांधवांनी सगळ्या समाजाला सांगितलं पाहिजे, आदिवासींचे जर खरे शत्रू आहे तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, महायुती सरकार, भाजपा सरकार आदिवासीचं एक खरे शत्रू आहे. मी वेळोवेळी बोंबलत असतो भाषणाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून, तरी माझा समाज झोपलेला आहे. अरे झोपेचं सोंग घेतल्यानंतर जागे व्हा तुम्ही. किती दिवस झोपणार? आज आमच्यासारखे कार्यकर्ते जिवंत उद्या नसणार आहेत. तुम्ही तयार झाले पाहिजे लढण्यासाठी. आम्ही मेल्यानंतर कोण लढणार? तुम्हाला लढायचंय, त्यामुळे तुम्ही तयार व्हा. तयार झालं पाहिजे तुम्ही. त्यामुळं बराच उशीर झालेला आता. सगळ्यांना माझी सूचना आहे, आपल्याला आता आदिवासींना ज्यांनी छळलंय, मणिपूर राज्य ज्यांनी जाळलंय, छत्तीसगड सारखं हालदेव जंगल आदिवासींना 40,000 हेक्टर अदानीला विकली, 4 जिल्हे ते उद्ध्वस्त केले. आदिवासी मध्ये बोगस घुसखोरी करण्याचं प्रमाण वाढवलं. धनगर जातीला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी दोन्ही समाजात तेढ निर्माण केलं यांनी आणि आदिवासीच्या नोकऱ्यांना पासून आदिवासींना वंचित ठेवलं. त्या सरकारला आपण त्याची जागा दाखवून द्यायच्यासाठी सगळेच तयार राहायचे. मी आलोय चिमणांच्या निवृत्तीनाथ महाराजांसारखा लकी भाऊ आला, तो बिचारा निवृत्ती महाराज तरी एक वैचारिक प्रबोधन काय करतो, त्याच्या माध्यमातून तरी राज्यातले लोक बोध घेतात, अनुकरण करतात, लोक सुधारतात. पण मी बोललो, तुम्ही निघाले, निघून गेले, विसरून गेले. ही परिस्थिती नाही झाली पाहिजे. माझ्यासोबत आदिवासी समाजावरती अन्याय करणाऱ्या विरोधात, त्या सरकारच्या विरोधात कोण कोण आहे बरं? हातवरती करा. बाकीच्यांना नाही का? फक्त मी बोललो म्हणून हातवरती करायचे असं चालणार नाही. आदिवासी समाजाच्या विरोधात बीजेपी मनवादी सरकारने खूप मोठं षडयंत्र रचून आदिवासींना संपवण्याचं कारस्थान सुरू केले. आदिवासींचं आरक्षण रद्द करायचं काम सुरू केलंय.
त्या बीजेपीच्या विरोधात माझ्यासोबत मी जी लढाई सुरू केली, माझ्या लढाईमध्ये कोण कोण सोबत हात वरती करा बघा बर का. हे जेवढे हात वरती केलेले त्यांनी सगळ्यांनी, मी ज्यांच्यामुळे देशामध्ये जिवंत आहे ते भगवान एकलव्य, ते सगळ्या आदिवासींचे मूळ पुरुष आहेत. त्यांची शपथ घेऊन सगळ्यांनी हात वरती करायचा. तुम्ही करणार बीजेपी हात दबाल? मागून आवाज येत नाही. मी आवाज देणार नाही दादा आता. ऐका सत्य घटना ऐका, आदिवासी माणूस आहे, जंगलात बी राहू शकते, त्यासाठीच आपल्याला इशारा द्या बस. भाऊ ऐका ना, भाऊ ऐका, मी प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही, प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचंय आणि बीजेपीच्या विचारधारेच्या विरोधात आपल्याला आदिवासी विचारधारा पोहोचवायची. हे तुम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं पाहिजे. मी तुम्हाला भेटो न भेटो, माझा आदेश येईल नाही येणार, पण तुम्ही कामाला लागलं पाहिजे. तुम्हाला कळतंय सगळ्यांना काय चाललं काय नाही, बरोबर आहे. उद्या आदेश देण्यासाठी मी जिवंत असेल नसेल, आज रेल्वे पोलिसांचे फोन येतात, तुम्ही रेल्वे पाठणार आहे, तुम्ही कुठे काय. त्यांना सांगितलं उद्या आहे मी मुंबईला, या मला पकडायला. हे सांगतो तुम्हाला. सचिन भाऊ तुम्ही साक्षीला आहे, काही साक्षीला बरं का, जामीनदार लागतो जरा तर कर्ज घेतलं बरं का. तुमच्या दोन्ही चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या समोर माझ्या आदिवासी बांधवांनी भगवान एकलव्यांची शपथ घेऊन सांगितलंय की माझ्या समाजाच्या विरोधात बीजेपी सरकारने जर निर्णय घेतलेले, आदिवासींना संपवण्याचं काम केलंय, तर बीजेपीला आदिवासी भागातून उकळून फेकायचं काम आम्ही करणार आहे अशी शपथ द्यायला. त्यामुळे भाऊ बोलले आज दोन कामाला लागायचे. माझा आदेश येणार नाही त्याची वाट बघायची नाही. तुम्ही तुमचा आदेश समाजाला द्या. आणि पवार साहेब आणि राजूभाऊ यांनी बॉडी बनवलेली, त्या बॉडीला आपण पद देणारच आहे. त्या बॉडीने चांगलं संघटन तयार करायचं. प्रत्येक गिलाटीमध्ये एक एक कार्यकर्ता हा नामाचा प्रामाणिक समाजाच्या विचारधारेचा करायचा आहे. बरं त्याला जेलमध्ये जायची पाळी आली तर जा समाजासाठी. मी 14-15 केसेस आहे माझ्यावरती, 2 सेंटर जेलला जाऊन आलोय. अजूनही मी केसेस पडतात, मी घाबरत नाही. तुमच्यावरती केसेस पडतील, केस पडले म्हणून काय घाबरायचं नाही. आपल्या क्रांतिकारकांना जिवंत फासावर दिलं, त्याच्या छात्यावर गोळ्या घातल्या गेलेल्या आधी. तुम्ही जेलमध्ये जायला घाबरतात का? हा, घाबरायचं आहे जेलमध्ये जायला? एक थाट दाखवतात, 10-20 हजार लोक येतील, प्रत्येक गिलाटीतील लोक काढा बाहेर. आचारसंहिता लागायच्या. राजू एक मोठा आदिवासी प्रबोधन मेळावा घ्या, एक अधिकार परिषद घेऊ आपण. आणि तुम्ही आलेच मोजके, पण त्या समाजाला काय माहितीये का कामधंद्याला करायचं. एक मेळाव्याची तयारी करा तुम्ही. आणि त्या बीजेपीच्या सत्ताधारी आमदाराच्या तालुक्यामध्ये त्याला त्याची आडका टाकून द्यायचं काम आपण. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.